मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आत्ताच्या क्षणाला समोर आलेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आम्ही आज तुमच्या समोर आलेलो आहोत। बघा, राज्यभरातील लाखो माता भगिनींच्या बँक खात्यावरती आता थेट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। तुम्हाला एक नाही तर 2 हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये आता मिळणार आहेत आणि त्यासोबतच अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये पण तुमच्या बँक खात्यावरती सरकार टाकणार आहे। म्हणजेच एकूण 3830 रुपयांची मोठी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पोहोचणार आहे। हे ऐकून तुम्हाला आनंद झालाच असेल। तर चला सविस्तर सर्व काही आता आपण जाणून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत बऱ्याच बहिणी नाराज होत्या की सरकार हप्ता का देत नाही, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, मार्चचा हप्ता कधी मिळणार, अशा अनेक प्रश्न बहिणींच्या मनामध्ये होते। पण आता सरकारने सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच वेळेस दिलेली आहेत। बघा, सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे थोडा उशीर झाला होता। बजेटची तयारी, शेतकऱ्यांसाठीचे निर्णय, विविध नागरिकांसाठीचे धोरणात्मक निर्णय, या सगळ्यांमध्ये सरकारचं लक्ष विभागलेलं होतं। पण आता बजेट सादर झालेलं आहे आणि सरकारचं पूर्णपणे लक्ष आता लाडक्या बहिणींकडे वळलेलं आहे। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। तर चला, आता नेमकं किती जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार, कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी हे पैसे क्रेडिट होणार आणि सरकारने सांगितलेली अशी 3 कामं कोणती आहेत जी तुम्हाला आत्ताच्या आत्ता करायला लागणार आहेत। ही 3 कामं केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात 1 रुपया पण येणार नाही। हे सर्व काही आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती दाबा, जेणेकरून अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला पाहूयात। बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे निवडलेले आहेत। तर बघा, सरकारकडून आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप सुरू होणार आहे आणि 5 प्रमुख बँकांच्या माध्यमातून हे पैसे डीबीटीने डायरेक्ट बहिणींच्या खात्यात टाकले जाणार आहेत। बघा, डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। सरकारने एकदा का पैसे पाठवले की 25 ते 30 मिनिटांच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम क्रेडिट होते। मोबाईलवर मेसेज येतो, क्रेडिट युअर अकाउंट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये असा मेसेज तुम्हाला पहिल्यांदा दिसेल। म्हणजे फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आणि त्यानंतर काही वेळातच पुन्हा एक मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये। म्हणजेच मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। तर चला, आता नेमके कोणते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे वाटप सुरू होणार आहे ते आता तुम्हाला दाखवण्याचं काम करतो। बघा, या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दिसत असेल। या नकाशामध्ये आता एक जिल्हा तुम्हाला सांगतो। तर बघा, पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। बघा, पुणे जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 3000 रुपयांची पूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असून पुणे जिल्ह्यातील एक ना एक बहिणीला आता मोठा दिलासा मिळणार आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण या बहिणींना मिळणार असल्या कारणानं 3830 रुपये आता पुणे जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यात पोहोचणार आहेत। बघा, दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। बघा, या नाशिक जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती पूर्ण 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी एकूण 3830 रुपयांची रक्कम आता जमा होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे असं आपण म्हणू शकतो। बघा, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। या ठिकाणच्या बहिणींना पण आता डीबीटीतून पूर्ण पैसे मिळणार आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा। बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील पण बहिणींच्या खात्यात पूर्ण 3000 रुपये जमा होणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे पैसे वेगळे मिळतील। पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणी पण आता खुश होणार आहेत कारण त्यांच्या बँक खात्यात
पूर्ण हप्त्याचे पैसे डीबीटीतून आता येणार आहेत. बघा, आता पुढचे जिल्हे पण तुम्हाला सांगतो. सातारा जिल्हा, बीड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा आणि जळगाव जिल्हा. बघा, या सर्व 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात सरकारकडून पैसे वाटप सुरू होत आहे. या 10 जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये 2 हप्त्याचे जमा होणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत. हा सरकारचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आहे जो आतापर्यंत आलेला आहे. बघा, आता ज्या 5 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नाव पण तुम्हाला सांगतो. तर बघा, पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया. चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि 5वी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा, या 5 बँकांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते आहे त्या बहिणींच्या खात्यात सर्वात पहिल्यांदा डीबीटीच्या अंतर्गत पैसे क्रेडिट होण्यास आता सुरुवात होईल. पण बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही सरकारने सांगितलेली 3 कामे पूर्ण केलेली असतील. जर ही 3 कामे तुम्ही अजूनपर्यंत केलेली नसतील तर मग तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत, हे तुम्हाला आता लक्षात घ्यायला लागणार आहे. तर चला, आता ती 3 कामे कोणती ती एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. बघा, पहिलं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करा. बघा, सरकारकडून प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे की बँक खात्याशी आधार लिंक करा. जर आधार लिंक नसेल तर डीबीटीतून पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत, कारण डीबीटी प्रक्रिया ही आधार बेस्ड आहे. आधार लिंक असल्याशिवाय 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. बघा, दुसरं काम म्हणजे ई-केवायसी पूर्ण करा. बघा, बऱ्याच बहिणींनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेली नाही आणि काहींनी ई-केवायसी केली पण त्यामध्ये काहीतरी चुका राहिल्या आहेत. काहींचा मोबाईल नंबर चुकलाय, काहींचा आधार नंबर बरोबर टाकला गेला नाही. अशा अनेक छोट्या चुका राहिल्या आहेत. तर आता लवकरात लवकर त्या चुका दुरुस्त करा. ई-केवायसी परत करून घ्या, नाहीतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. आणि बघा, तिसरं काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी अपडेट करा. बघा, बऱ्याच बहिणींच्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो बंद पडलेला आहे किंवा बदललेला आहे. त्यामुळे जेव्हा सरकार पैसे टाकतं तेव्हा मेसेज तुम्हाला येत नाही आणि काही वेळेस ट्रान्सफरमध्ये पण अडचण निर्माण होत असते. त्यामुळे आत्ताच बँकेत जाऊन तुमचा चालू मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्या. ही तिसरी गोष्ट पण अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, ही 3 कामे तुम्ही आत्ताच्या आत्ता करून घ्या, उद्यापर्यंत करून घ्या, कारण की पैसे वाटप आता कोणत्याही दिवशी सुरू होणार आहे. आणि जर ही कामे राहिली तर तुमच्या नावावरती पैसे आले तरी तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत आणि मग सरकारला दोष देऊन काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आधी ही 3 कामे करा आणि निश्चिंत व्हा. बघा, लाडक्या बहिणींनो, अजून एक मोठी आनंदाची बातमी आहे. बघा, सरकारने अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे वर्षभरात तुम्हाला 3 वेळेस 830 रुपये सरकारकडून मिळतील. यावेळेस पहिला हप्ता तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या पैशांसोबतच आता जमा होणार आहे. त्यामुळे 3,000 अधिक 830 म्हणजे एकूण 3,830 रुपये तुम्हाला यावेळेस एकदम मिळतील. ही बातमी ऐकून बहिणींना खूप आनंद होणार आहे, यात काहीच शंका नाही. बघा, आता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे मिळणार हा प्रश्न बऱ्याच बहिणींच्या मनात असेल. तर बघा, सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालं की लगेच दुसऱ्या दिवसापासून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होईल. म्हणजे राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता लवकरच हे पैसे पोहोचणार आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारकडून अजून एक आव्हान करण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण जानेवारीचा हप्ता पण हळूहळू सर्व
सर्वांच्या खात्यात जमा होतच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे काहींना उशीर झाला, पण आता ती प्रक्रिया पण सरकारने वेगाने सुरू केलेली आहे. त्यामुळे ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांनी पण काळजी करू नये. बघा, आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो. पैसे वाटपाची अधिकृत तारीख सरकारकडून अजून ऑफिशियली जाहीर व्हायची बाकी आहे, पण सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 ते 4 दिवसांमध्ये ऑफिशियल GR निघू शकतो आणि त्यानंतर लगेचच पैसे वाटपाला सुरुवात होईल. म्हणजे या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज दिसू शकतो. तर लाडक्या बहिणींनो, सरकारचा हा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. 3,830 रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे. फक्त तुम्ही ती 3 कामे करा. बँक खात्याशी आधार लिंक करा, KYC पूर्ण करा आणि चालू मोबाईल नंबर बँकेत अपडेट करा. हे 3 कामे केली की तुमचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना पाठवा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल आणि त्या पण वेळेवर ती 3 कामे करून त्यांचे पैसे मिळवू शकतील. लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सर्व महत्त्वाच्या अपडेट आम्ही तुम्हाला सर्वात आधी देत राहणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.